बाजारामध्ये भरपूर कोथिंबीर उपलब्ध असून सुद्धा आपण कोथिंबिरीच्या वड्या केल्या नाहीत असं कधी होणारच नाही. आणि कोथिंबिरीच्या वड्या म्हटलं की बेसन पिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यावं लागतं. डाळ किंवा डाळीचं पीठ हे पचायला थोडंसं जड असल्या कारणाने बरेच जण हे खाणं टाळतात. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत कोथिंबीर वडीची एक वेगळी रेसिपी शेअर करते. याला तुम्ही कोथिंबिरीचा वडा सुद्धा म्हणू शकता. हा नाश्त्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. अजिबात हा पदार्थ तेलकट होत नाही, यामुळे मनसोक्त तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. कारण खरंच हा एक नाश्त्यासाठी नेहमीपेक्षा वेगळा आणि परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर मग खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करू. एका परातीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे मी अर्धी जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. यामध्ये एक छोटा चमचा भरून हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचं, एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे. यासोबतच आपल्याला यामध्ये ओवा सुद्धा घालायचा, यामुळे खूप छान स्वाद येतो. अर्धा चमचा ओवा घातला. आता इथे 1 चमचाभर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि इथे आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतला. चवीपुरतं मीठ घातलेलं हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं सगळं साहित्य एकजीव आधी मिक्स करून घेतलं, की मग कुठेतरी वड्याला तिखट आहे, हळद आहे असं होणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे कोथिंबीर आपल्याला थोडीशी अशी चुरून घ्यायची. म्हणजे मग यामधलं जे मॉइश्चर आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये रिलीज होतं आणि उगीचच तयार करणारं जे बॅटर आहे ते पातळ होत नाही. आता इथे कोथिंबीर चांगली चुरून झाली. यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला बाजरीचं पीठ. हो, थंडीचे दिवस आहेत. बाजरी शरीरासाठी खूप पौष्टिक मानली जाते. इथे बरोबर 1 कप भरून मी बाजरीचं पीठ घेतलंय आणि अर्धा कप भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही जरी ज्वारीचं अर्धा कप पीठ घेतलं ना, तरी सुद्धा मस्त खुसखुशीत अशा या वड्या तयार होतील. आता हे कोरडे साहित्य आधी या सगळ्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग पाण्याचा अंदाज घेत थोडंसं घट्टसर असंच पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. इथे मी कुठेही दही, सोडा किंवा लिंबूचा वापर केलेला नाही. तरी सुद्धा हे जे वडे आहेत ते छान खुसखुशीत होतात आणि अगदी मनसोक्त खात राहावेसे असे वाटतात. कोथिंबिरीच्या मॉइश्चरमध्ये जेवढं काही पीठ ऑब्झर्व्ह व्हायचंय तेवढं होऊन गेलं आणि यानंतर फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे व्यवस्थित पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये बाजरी आहे, यामुळे मळून घेतलेलं पीठ आपल्याला असंच खूप वेळ ठेवायचं नाही. आता लगेचच याचे उंडे तयार करायला घेऊ. तर साधारण लिंबाच्या आकारा एवढे आपल्याला इथे उंडे तयार करून ठेवायचे, म्हणजे मग पटापट आपल्याला वड्या सुद्धा करता येतील. आता इथे आपण वड्या मी म्हणतेय, पण इथे तुम्ही कोथिंबिरीचे वडे सुद्धा ह्याला म्हणू शकता. कारण आपण वड्यांचाच याला आकार देणार आहोत किंवा तुम्ही कटलेट सुद्धा म्हणू शकता. किंवा तुम्हाला असे वडे करायचे नसतील, तर सरळ तुम्ही नेहमीप्रमाणे आपलं जो पोळपाट आहे त्यावरती थापून घ्या. चौकोनी वड्या याच्या तुम्ही कट करून घेऊ शकता. पण ही अतिशय सोपी पद्धत आहे. यामुळे मी याच पद्धतीने असं कटलेट टाइप किंवा वड्यां टाइप याला आकार देणार आहे. हातावरती अगदी थेंबभर तेल लावून घ्यायचं आणि वडा चांगला थापून घ्यायचा. यावरती सगळ्या बाजूने तीळ लावून घ्यायचं, म्हणजे दिसायला हा वडा खूप सुरेख दिसतो. तयार केलेले वडे प्रवासासाठी सुद्धा तुम्ही नेऊ शकता. आरामात 2 ते 3 दिवस हे वडे टिकतात. इथे परफेक्ट असा कोथिंबिरीचा वडा थापून झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. फार हे वडे असे जाड थापायचे नाहीत आणि अगदीच खूप भाकरीसारखे पातळ सुद्धा थापू नका. जाड जर तुम्ही हे वडे ठेवले तर मग तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो आणि पातळ जर ठेवलेत तर मात्र खूप जास्त असे खुसखुशीत हे वडे तयार होतात. आणखीन एक सांगायचं झालं तर वडे तुम्हाला करायचे नसतील किंवा तळायचे नसतील तर तुम्ही सरळ याचे थालीपीठ सुद्धा बनवू शकता. आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये हे थालीपीठं छान खरपूस अशी भाजून घ्यायची किंवा तुपावरती तुम्ही सुद्धा भाजून घेऊ शकता. म्हणजे आणखीन जास्त पौष्टिक अशी ही थालीपीठं होतील. तर इथे आणखीन एक वडा तयार करून झाला आणि आता याच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा मी थापून घेते. तर इथे संपूर्ण वडे थापून झालेले आहेत. तयार केलेल्या पिठामध्ये जवळ-जवळ 15-16 वडे तयार झालेले आहेत. सगळे एकसारखे असे थोडेसे मध्यम आकाराचे मी थापून घेतलेत. आता आपण हे वडे तळून घेऊयात. वडे तळण्यासाठी थोडीशी पसरट अशी कढई घ्यायची आणि तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक-एक वडे सोडून द्यायचे आहेत. कढईमध्ये खूप जास्त तेल घेण्याची सुद्धा गरज नाही. अगदी वडे अर्धवट बुडतील इतपतच मी तेल घेतलेलं आहे. कारण या वड्यांना खरंच खूप कमी तेल लागतं. अजिबात हे वडे तेल पीत नाहीत. म्हणूनच अगदी कढईभर तेल घेण्याची अजिबातच गरज पडत नाही. आता थोडा वेळ झाला
म्हणजे साधारण मिनिटभर केला, की कढईपासून हे वडे थोडेसे मोकळे करून घ्यायचे म्हणजे खाली तळाला चिकटत नाही आणि आणखीन 1 मिनिटभर झाला, की हे वडे चांगले पलटी करून घ्यायचे. आपण या वड्यांमध्ये बाजरी आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि याचबरोबर हे वडे हलकेसे जाडसर आहेत. यामुळे हे वडे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. साधारण एक बॅच तळण्यासाठी 5 ते 7 मिनिटांचा तरी कालावधी लागतो. जर तुम्ही वडे जास्त जाड थापून घेतले तर मात्र यापेक्षा जास्त सुद्धा वेळ लागू शकतो. हे वडे परफेक्ट असे तळले आहेत की नाही हे कसं ओळखायचं? तर सुरुवातीला जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर बुडबुडे येतात आणि जसे-जसे हे वडे तळायला सुरुवात होते, तसे-तसे वड्यांवरचे बुडबुडे जे आहेत ते बऱ्यापैकी कमी होतात. आणि यासोबतच हे वडे वरून असे मस्त कुरकुरीत वाटायला सुरुवात होते. रंग सुद्धा बऱ्यापैकी याचा चेंज झालेला असतो. इथे वडे आपले तळलेले आहेत. रंग सुद्धा परफेक्ट खरपूस असा दिसतोय. वडे तेलामधून काढून घेऊ. तुम्हाला आत्ताच लक्षात येत असेल, की हे वडे अजिबात तेलकट दिसत नाहीये आणि कढईमध्ये आहे तेवढं तेल तसंच शिल्लक आहे. फक्त एक लक्षात घ्या, की वडे तळत असताना खूप लो फ्लेमवरती हे वडे तळायचे नाहीत किंवा मग अगदीच हाय फ्लेम सुद्धा करायची नाही. मीडियम फ्लेमवरती अगदी परफेक्ट असे हे वडे तळून होतात. इथे दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने सगळे वडे इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता सगळेच वडे मी एका रंगावरती तळून घेतलेत. तर आहे की नाही कोथिंबीर वडीला एक परफेक्ट असा पर्याय. हे वडे जे आहेत ते अतिशय खुसखुशीत होतात. जर तुम्हाला कधी कोथिंबीर वडी बनवायचा कंटाळा आला किंवा कोथिंबीर वडी बनवायची म्हटल्यावरती भरपूर कोथिंबीर चिरा, पुन्हा ती वाफवून घ्या, यामध्ये बराचसा वेळ जातो. तर हा पर्याय तुम्ही नक्कीच वापरू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे किंवा प्रवासासाठी जरी तुम्हाला न्यायचं असेल, तरी सुद्धा 2 दिवस हे वडे आरामात टिकतात. असेच खा, चटणीसोबत खा, लोणच्यासोबत खा, दह्यासोबत खा किंवा मग नुसत्या सॉससोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आता एक वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. थोड्याशा तेलामध्ये सुद्धा हा वडा सगळ्या साइडने अगदी परफेक्ट असा तळून झालेला आहे. हा वडा आपण तोडून सुद्धा पाहूयात. तर हे जे वडे आहेत ते वरून मस्त असे कुरकुरीत होतात. आतमधून मस्त हलकीशी अशी याला जाळी पडलेली असते आणि यामुळेच खायला सुद्धा खूप मजा येते. म्हणजे अगदी तुम्हाला वाटणार सुद्धा नाही, की आपण कोथिंबीर वडी व्यतिरिक्त दुसरा कुठला पदार्थ खात आहोत. आणि हे जे वडे आहेत, जरी आपण वाफवले नाही तरी सुद्धा फार असे तेलकट होत नाहीत. तुम्हाला हा वडा मी हातावरती चोळून सुद्धा दाखवते. तर हे बघा, अजिबात हात तुम्हाला तेलकट दिसणार नाही. तर आय होप आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त पौष्टिक रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.